त्या कंपनीचं लायसन का रद्द करू नये, त्याच्यानंतर कुठल्याच कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली नाही पाहिजे. म्हणून एखादी मोठी कंपनीचा जीव याच्यामध्ये गेला चालतो, पण शेतकऱ्याचा जीव गेला नाही पाहिजे. प्लॉट कोण घेतोय? या जो 1.5 एकर 2 एकर 3 एकर शेती आहे, सरासरी जर पकडलं 4 क्विंटल कापूस होतो, बरोबर. 4 क्विंटल कापूस केवढा झाला तुमच्या भावानं? 3 चूक 12, 1,20,000चा. आणि तुम्ही म्हणता 10 आणि 15,000 घ्या. कुठल्या तोंडाने म्हणता तुम्ही? 100 लोक आहे आम्ही, आणि 100 लोकांचं बायको जर पकडली झाली 200 आणि लेकर बाळा पकडली झाली 400. हे 400 लोकांना आता भाकरी कृषी अधिकारी कार्यालय घालल, हे त्या कंपनीला सांगा, त्या कंपनीला लिहून द्या. आणि जर कंपनी लिहूनही द्यायला तयार नसेल, आणि तुम्हाला जो आता तो माणूस उद्धटवाणी बोलला तसे जर भाषा करत असेल, तर आम्ही कोणालाच काही समजत नाही. बरोबर आहे? बरोबर. हा, ते जे प्लॉट वाटप करतात त्याच्यावर कंपनीचा पॉकेट नंबर नाही, लॉट नंबर नाही, कंपनीचं नाव नाही. काय उद्या जर काही फ्रॉड झाला किंवा आपल्या अंगलट आला तर शेतकरी मेलेच चालतील. मग कंपनीला अशी भीती का वाटते? कंपनी जर स्वतःला एवढं जर प्रामाणिक समजते, तर मग कंपनी त्याच्या लेटर हेडवरनं, त्याच्या आवक क्रमांक जावक क्रमांकावरनं हा सगळा व्यवहार का करत नाही? मी सगळ्यांनी तुम्हाला घरावर घातलाय. म्हणजे शेतकऱ्यांनी तुम्हाला एवढी गोष्ट तर मान्य आहे, तुम्ही दप्तरीची ऑर्गनायझेशन घेतली, दप्तरीचे सीड प्लॉट मी दिलेले आहेत, बरोबर. तुम्ही या लोकांना दिले, तुमच्यावर विश्वास ठेवून या लोकांनी घेतले, बरोबर. त्या अर्थी ती एका महिन्यात उपटायच सांगते, त्या अर्थी ते प्लॉट घेतल्यानंतर म्हणाल की तुमच्या नापास झाली, मग करायचं काय?